मित्रांनो आपण सध्या आहोत सावंतवाडी बऱ्हामपूर या ठिकाणी संपन्न झालेल्या बारामती केसरी एक आदत एक बैल मैदानामध्ये, आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे मित्रांनो शॉटगन नंद्या आणि त्याच्या जोडीला पळाला मांजरीकरांचा बागड. आपल्या समवेत आहेत नंद्या बैलाचे मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब म्हणणे. आबा नमस्ते. नमस्ते आबा, काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? काल रात्री जरा थोडीशी कमी गाडी जमली होती, मात्र आयोजक नाराज झाले होते. वाहतूक व्यवस्था असेल सायकल स्पर्धेमुळं आणि इतर ठिकाणी बरेच ठिकाणचे रस्ते बंद आहेत, त्यामुळे मैदानाला फटका बसला. ह्या काय सांगाल त्याविषयी? काय झालं आता, काल एक मैदान झालं तिरकवाडीला, उद्याच्याला एक आदतचं मैदान आहे. त्याच्यामुळे भरपूर मैदान झाल्यामुळं काय झालं, आणि ती सायकलिंगची स्पर्धा असल्यामुळं रोड बंद असल्यामुळं काय बैलगाडी मालकांनी एवढा असा प्रतिसाद दिला नाही. सकाळपर्यंत काय रात्री तर काय 150च गाडी नोंद होती. मग सकाळी नोंद चालू ठेवून 11 वाजेपर्यंत नोंद चालू ठेवली आणि नंतर लॉट काढले. किती नोंद झाली साधी? टोटली काहीतरी 44 गट पळाले. म्हणजे कुठेतरी तर मोठे सार्वजनिक कार्यक्रम असतील, रस्ते बंद असले तर फरक पडतोय शर्यतीत. 100% लय मोठा फरक पडतो, लय मोठा. म्हणजे पुढचं नियोजन करताना बैलगाडी मालकांनी सगळी माहिती घेऊन आयोजकांनी सगळी माहिती घेऊनच मैदान घ्यायला हवीत. हो. बरं, आजच्या पायऱ्याविषयी काय सांगाल? मांजरीचा उंदरे पाटलांचा बागड होता आज, तर गाडी एकदम चांगलीच पळाली. आणि म्हणजे सगळेच शॉटगन नंद्याला सगळेच नवीन पैरे शोधताय. कुठून शोधताय? कुणाची कला ही शोधण्यामागचं? नाही, निखिल असेल, विठ्ठलनाथ असतील, बाळासाहेब खोमणे असतील, आमची टीम सर्व म्हणजे नवीन आपण शोधण्यापेक्षा बैल गाडी मालकांचे मोठ्या बैलवाल्यांचे सगळ्यांचे फोन येतात, कधी पळणार आहे काय. बरोबर आहे. आणि आम्ही म्हणजे कसं करतो, सगळ्यांचे आमचे निखिल, बाळासाहेब असेल, विठ्ठलनाथ असतील, बालाजी ड्रायव्हर, म्हणजे आमची सर्व टीम की आम्ही एकमेकाला विचारूनच पैरे करतो. मित्रांनो, एवढ्यात शॉटगन नांद्याच्या आपल्या चॅनलवरती जवळपास 4-5 मुलाखती झाल्या. सलग किती मैदान आहे गुलालातलं? आता ही आज जवळ 17वा गुलाल आहे. 17वा गुलाल. किती दिवसामध्ये? 2, 2.5-3 महिने झाले. 11 लाखाची खरेदी. जेव्हा घेतला तेव्हापासून फक्त परवा मी सीमीला कड लागले ना, आम्ही थोडं मार खाल्ला. 19-20 मध्ये नंतर सगळ्या मैदानात गुलाल आहे. आणि काय सांगाल आज जॉकी कोण होतं? आज बालाजी ड्रायव्हर नेवरे. बरं, बालाजी ड्रायव्हर होते. मैदान कसं आयोजकांनी गाड्यांची संख्या कमी असताना सुद्धा कशा पद्धतीनं पार पाडलंय? गाड्यांची संख्या कमी होती तर आयोजकांनी म्हणजे मैदान करायचंच म्हणले, काही जरी झालं तरी. आणि 1 नंबर सुरेख असं मैदान आज पार पडलं. आणि ह्यो असंच आहे का, म्हणजे एवढा ताप देतो गोठ्यावर? नाही, गोठ्यावर नाही. त्याचं काय आहे, त्याला गुलाल टाकला की बैल ताप देतो, मारतो. म्हणजे गुलाल हे सुरुवात करतो. आता काय आगामी नियोजन काय असेल? मोठ्या मैदानात दिसेल का कुठल्या मैदानात असेल? नाही, आता कसं 27ला मैदान आहे, 1 तारखेला मैदान आहे, म्हणजे असं मोठं बारीक आम्ही काही बघत नाही. जिथं नियोजन चांगलं होईल तिथं सगळ्यांच्या अपेक्षा वेळेस टॉपच्या पायऱ्यामध्ये ओपनच्या मैदानात बघायला भेटेल का असं बरेच जण म्हणतात की आता आम्ही शिफ्टलाच पळणार होतो, पण शिफ्टचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे आज पळायला आलो आम्ही. बरं, शिफ्टच्या मैदानात नियोजन केलं का? नियोजन झालेलं होतं, पण आम्हाला अपेक्षा आहे की ओपनच्या मैदानात पण कोण राहणार. ओपनचं चांगलं नियोजन करताय. काजडचं एक कॅन्सल झालं, तिथं बी चांगलं नियोजन केलं. शिफ्टचं पण चांगलं नियोजन केलं. शिफ्टला कोण होता पायरा? आता काय नंतर ओपनला पळायला कळेलच. कळेलच. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे या नांद्याच्या विजयामागं कष्टात सगळ्यात सामील असते ती आबांची सगळी टीम आहे. आणि इकडं प्रसिद्ध रीलस्टार बाळासाहेब खोमणे आहेत. बाळासाहेब, काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? म्हणजे कशा पद्धतीनं मैदान एकंदरीत पार पडलं? आजचं मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक चांगलं पार पडलं. कालपर्यंत मैदानाच्या होईल का नाही ह्याच्यामध्ये संभ्रम होता, आणि त्याचबरोबर परवानगी भेटेल का नाही ह्याच्याबद्दल बी संभ्रम होता. तुम्ही स्वतः जाऊन आयोजकांना सहकार्य केलं, मात्र कुठेतरी रस्ता बंद, वाहतूक बंदचा फटका ह्या मैदानात बसला. 100%. काय सांगाल त्याच्याविषयी? आता हे 3रं पर्व होतं, ह्या वर्षी चांगला प्रतिसाद, उदंड प्रतिसाद भेटेल असं वाटत होतं सगळ्यांना. नाही, आज बारामती केसरी मैदानाचं हे 3रं पर्व आहे, आणि 3ऱ्या पर्वात त्या व्यक्तीला आहे का नाही लॉसमध्येच आहे. लॉसमध्ये आयोजकाला 3 मैदान लॉस झालं, तरी पण ते मैदान घेतात. नाही, त्यांची एकच इच्छा असते, मैदान घ्यायचं आणि पुरं करायचं. म्हणजे जिद्दी माणूस आहे. म्हणजे एक बघा, 2 मैदानं कुठेतरी प्रतिसाद कमी भेटला, पण ह्या मैदानात एवढी चांगली तयारी केली ती. वाटलं होतं, अपेक्षा होती आयोजक दरवर्षी मैदान चांगलं घेतात, तर ह्या वर्षीसुद्धा कुठेतरी बैलगाडी मालक चांगला प्रतिसाद देईल. मात्र बैलगाडी मालक प्रतिसाद देण्याच्या तयारीत होता, पण वाहतूक बंदचा, रस्ता बंदचा फटका ह्या मैदानाला बसला. नाही,
हितलं बारामती केसरी मैदान आहे का नाही, अतिशय पारदर्शकच होत्यात. म्हणजे जे आबाच्या दिशा अध्यक्ष झाल्यात त्या दिवसापासून आणि मागला बी बारामतीकरांचा इतिहास लय मोठा आहे. भरपूर असे ह्या बारामतीत बैल होऊन गेलेले आहेत. डोरलेवाडीचा हे आसन, गालाचा आसन, मोरगावचा नखऱ्या, परत ह्या बरेचसे असे हिंद टिटवी असेल मोरगावची. मोठा इतिहास आहे ह्या बारामतीकरांचा. म्हणजे इतिहास घडलेला आहे. हिंद केसरी भरपूर बैल झाले. त्याचबरोबर करंजी पुलकरांचा बाजीराव असेल, बाजी मुरुमकरांच्या दावणीची बैल असतील. बर त्याचबरोबर शेंगटे साहेबांच्या दावणीची बैल असतील. गौतमबाई आता लागोपाठ 3 मैदान हिंद केसरी झालेले आहेत. म्हणजे अशी भरपूर इतिहास आहे. बारामतीचा इतिहास बैलगाडी क्षेत्रात विलय मोठा आहे आणि राजकारणात विलय मोठा आहे. बरोबर आहे. आणि आताचा म्हणजे हा विजय पैलवान भारत मधने यांची कर्नाटकला सगळ्यात मोठी कुस्ती झाली. आणि तिथंच कसं वाघाच्या जाबडातला पैलवान म्हणलं की भारत मधनेचं नाव निघालं, तसाच आजचा विजय सुद्धा हा भारत मधनेलाच अर्पण करतो. कारण की नांद्याने बी आजचा विजय मोठा मिळवला आहे तालुक्यात येऊन. चालतंय, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलाल करा. हाच तो बागड आहे जो शॉटगन नांद्याबरोबर आज पळाला. दादा, बागड विषयी माहिती सांगा. बागड कुठला आहे आणि पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव करण मारुती उंदरे, हे आमचे भाऊ आहे प्रकाश दादा उंदरे. बरं, आणि तुम्ही मालकात बागडचे? मांजरी खुर्द पुणे. आणि बैल आपला बारामतीत असतो. अनिकेत शेठ पाटील, हरण्या ग्रुप कुरुबावी मध्ये बैल असतो आपला. बरं बरं. आणि ह्या बैलाच्या विषयी काय सांगाल? मी बागडला म्हणजे एवढ्यातच पाहतोय, म्हणजे वर्ष एक मध्यंतरी मी पाहिला होता. त्यानंतर मी त्यावेळेस त्याचा उल्लेख पण केला की सेम आपला जो सासवडकरांचा बादल आहे त्यासारखा दिसतो म्हणून. बैल काय झालं आपलं एप्रिल मध्ये पायात मोडला होता, म्हणजे क्रॅक झाला थोडा. बरं. 8 महिने बैल आपला बांधूनच होता. आता 1 महिना झालं बैल पळतोय. पण जसा काढलाय तसा गुलाला ते आता सिद्धेश्वर कुरवली मध्ये 1 नंबर केला. बरं, कोण होतं सिद्धेश्वर कुरवलीत पायऱ्यात? टायगर म्हणून होता. मित्रांनो, हाच तो बागड आहे जो घाटामध्ये पळत होता पूर्वी. पहिला लहान होता तवा, दुसरा होता तवा आहे ना घाटामध्ये पळत होता 4 बैलामध्ये आपल्या. पण तिकडं पुढं थांबत नव्हता. बर. म्हणजे पल्ला त्याला जास्त होता. मग आपण पुढे आळ्यात थांबत नव्हता. मग आम्ही असंच यांच्याकडे सोडला, अनिकेत शेठ पाटील यांच्याकडे. इकडे पण चांगलं नाव करतो. 3 फेऱ्यात चांगलं, म्हणजे त्याचा फायदा झाला. आळ्यात थांबत नव्हता, ती 3 फेऱ्यात चांगला पळायला. आता पण आहे ना, आता 2 किलोमीटर पुढे जाऊन धरून आणलाय त्याला. बरोबर, लय लांब गाडी घेतली. त्यात त्याच्या जोडीला ती शॉटगन ना द्या. हा, शॉटगन ना द्या. मग काय सुट्टीच नाही त्याला, काय विषयच नाही. बरं, आज जॉकी कोण होतं गाडीवरती? बालाजी ड्रायव्हर. बरं, टॉप मध्ये बैल पळायला लागली की कुठेतरी जुने दिवस आठवतात का? जे पडीचा जुने दिवस म्हणजे संघर्ष, म्हणजे आम्ही असं ह्याच्यावर कोणतं नाही की त्याच्यावर संघर्ष केला नाही. ज्याला लहानपणापासून सगळे आजार झालेत. जी बैलगाडीचे एखाद्या बैलाला 1 आजार होतो ना, सगळे आजार याला झालेत. नक्की निघून पडले, त्याची लाळ खुरकूत झाले, त्याला खाता येत नव्हतं. मोठे अजून काय दुसरा कुठला आजार? लाळ खुरकूत झालते, लंपी झालता, आतून लंपी झालता, कळला नव्हता. पहिला घाट आम्ही झुपला, बारी झाली दांडुराच्या घाटात, बैलाला पायाला लागलं, हाडकापर्यंत लागलं होतं. म्हणजे असं सगळं संघर्ष केलेली, असं कोणतं. पण सगळ्याला योग्य ती ट्रीटमेंट घेतली. सगळ्याला योग्य ती ट्रीटमेंट केली. आमचे अनिकेत पाटील असेल म्हणजे बैल तुम्ही एखाद्या आपल्या म्हणजे काय त्याची सांभाळणूक कशी काय सांगा? बैल आम्ही कुटुंबातील एखादा सदस्य असतो त्याच्यासारखी सांभाळणी केलेली आहे. म्हणजे याला लाळ खुरकूत झालते, जिबला फोड आलते. आमचे भाऊ असेल, मोठे पैलवान आमचे ज्यांच्या नाव गाडी पडती, पैलवान आकाश शेठ सुदामराव उंदरे ते असतील, आदित्य असेल आमचा, मेहुल असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला एक 6-7 दिवस आहे ना, एक काडी अशी रात्रीची 1-1.5 वाजेपर्यंत त्याला एक काडी करून त्याला वैरण चारत होतो. त्याच्यानंतर आम्ही पाटील असतील, म्हणजे घरच्या सारखं आमचे सगळे संबंध आहे. ज्यांच्याकडे आता सांभाळायला असतो ते कशा पद्धतीने काळजी घेतात? मग घरच्या सारखेच आपलं नाही का, जसं घरचं असेल तसं. शेठचा बर्थडे बरं, शेठचा बी बर्थडे बर्थडेला मी सकाळी सांगितलं होतं आज तुम्हाला मोठं गिफ्ट भेटणार. बरं, आज तुमच्याकडे सांभाळायला बागड आहे आणि त्याने 2 नंबर केला. काय सांगा, आनंद कसा आहे तुमचा दादा? आनंद तर लय आहे. पण जे बैल असा आहे त्याला लग बी एवढा आहे की बैल ज्या बी मैदानात काढेल ना गुलालात राहतो बैल कंटिन्यू. आता 5वं मैदान आहे, सलग गुलालात राहिलाय पुशेगावपासून. बरं, आजचं काय सांगाल? नियोजन कसं काय? जॉकी कोण होता आज? जॉकी ती बालाज ड्रायव्हर नेवऱ्याचं आणि ती ऋषी ड्रायव्हर बी आमचं म्हणजे नियोजन करतात पुळक जायचं. बरं, आनंद कसा आहे? दावणीचा नंदी परत चांगला आहे का नंबरात पळायला लागला? आनंद लय, कसाच आनंद नाही म्हणजे आमचे बी मागलंय त्रास होता, पण ह्याच्यामुळं आज सगळं व्यवस्थित आहे ह्या बैलामुळं. बरं, मालकांविषयी काय सांगाल? उंदरे पाटलांविषयी? मालकांचं म्हणजे कसं आहे, यांच्यासारखी माणसंच नाही ती. यांचं म्हणजे आपण शब्द टाकायचा आणि ह्यांनी फक्त हो म्हणायचा, असाच विषय. एवढा विश्वास आहे. चालतंय, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. या संघर्ष योद्धा बागडला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. आजपासून तुझं नाव पिस्टन म्हणून ओळखत होतो. पिस्टन म्हणून ओळखत.
बरं संघर्ष योद्धा कसं वाटते सगळ्या आजारात ना आलाय पुढे सगळ्या आजारातून काढलाय म्हणजे आम्ही कोणता आजार पाहिलाच नाही असं याच्यावर सगळ्या आजार केले. बरं बरं आमच्या बादलची आठवण झाली सासवडकरांच्या त्यामुळे तुला आजपासून संघर्ष योद्धा आम्ही म्हणणार चल चालतंय. चला शुभेच्छा तुम्हाला संघर्ष योद्धा बागडला सुद्धा असंच कायम गुलाबात राहा दादा हो, चालेल. तुम्हाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद आम्ही त्यांना सांगितलं होतं की आज तुम्हाला मोठे गिफ्ट भेटलं गिफ्ट वाढदिवस 100% भेटले सकाळी उठल्या फोन केला तेव्हा. हां चालतंय धन्यवाद हो